डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वी इंग्रजी विषयाच्या वार्षिक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहूया. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून 3 नमुना प्रश्नपत्रिकाही पाहता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 80 + 20 = 100 गुण असे वार्षिक परीक्षेचे स्वरूप असते. 80 गुण हे लेखी परीक्षेसाठी व 20 गुण हे तोंडी परीक्षेसाठी असतात. ही परीक्षा वर्षभरातील संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा. सेक्शन 1 हा प्रोज सेक्शन असतो. क्वेश्चन नंबर 1 व क्वेश्चन नंबर 2 हे दोन्ही क्वेश्चन प्रोज सेक्शन यावर आधारित आहेत. क्वेश्चन नंबर 1A या ठिकाणी तुम्हाला एक सीन पॅसेज विचारला जाईल. यावर आधारित एकूण 6 ॲक्टिव्हिटीज असतात व यासाठी 12 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 1B हा आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित. या ठिकाणी 4 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. यासाठी 4 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 2A इथे तुम्हाला एक अनसीन पॅसेज विचारला जाईल व यावर आधारित 6 ॲक्टिव्हिटीज आहेत व यासाठी 12 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 2B हा समरी रायटिंग यावर आधारित आहे. दिलेल्या उतार्याची समरी लिहायची आहे व यासाठी एक टायटल पण द्यायची आहे. यासाठी 3 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 2C माइंड मॅप यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी विचारली जाईल. यासाठी सुद्धा 3 गुण आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 व क्वेश्चन नंबर 2 यासाठी एकूण 34 गुण आहेत. हा तुमचा प्रोज सेक्शन आहे. यानंतर सेक्शन 2 तो असतो पोएट्री सेक्शन. क्वेश्चन नंबर 3A अ सीन पोयम या ठिकाणी तुम्हाला एक पोयम विचारले जाईल किंवा पोयममधील 10 ते 15 लाईन्स विचारल्या जातील व यावर आधारित 5 ॲक्टिव्हिटीज असतील. यासाठी 10 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 3B हा आहे पोएटिक अप्रिशिएशन यावर आधारित प्रश्न. लाईन्स वाचून तुम्हाला अप्रिशिएशन लिहावे लागेल. यासाठी सुद्धा 4 गुण आहेत. अशा प्रकारे 10 + 4 14 गुणांसाठी आहे पोएट्री सेक्शन. यानंतर पुढचा सेक्शन आहे रायटिंग स्किल्स. क्वेश्चन नंबर 4A B C व D या ठिकाणी एकूण तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज लिहायच्या आहेत. वेगवेगळ्या कॉलेजमधील अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी थोडेसे पॅटर्न बदलू शकते, परंतु 4 गुणांसाठी एक ॲक्टिव्हिटी विचारला जाईल व या ठिकाणी 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. शक्यतो 2 पैकी 1 ॲक्टिव्हिटी लिहा किंवा 3 पैकी 1 ॲक्टिव्हिटी लिहा. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर सेक्शन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 तो आहे सेक्शन ड्रामा. क्वेश्चन नंबर 5A हिस्ट्री ऑफ ड्रामा यावर आधारित MCQ टाईप तुम्हाला प्रश्न विचारले जातील. यासाठी 4 गुण आहेत. रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या लावा किंवा ट्रू ऑर फाल्स अशा प्रकारचे प्रश्न इथं 4 गुणांसाठी विचारले जातील. क्वेश्चन नंबर 5B या ठिकाणी आन्सर इन 50 वर्ड्स अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारले जातील. द रायझिंग ऑफ द मून या नाटकावर आधारित 2 प्रश्न आहेत. यासाठी 4 गुण आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 50 शब्दामध्ये. यानंतर क्वेश्चन नंबर 5C अ मिडसमर नाईट्स ड्रीम या नाटकावर आधारित पुन्हा 2 प्रश्न विचारले जातील. यासाठी सुद्धा 4 गुण आहेत. आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 5D ॲन एनिमी ऑफ द पीपल यावर आधारित 2 प्रश्न विचारले जातील. यासाठी सुद्धा 4 गुण आहेत. अशा प्रकारे ड्रामा सेक्शन 16 गुणांसाठी आहे. रायटिंग स्किल्स 16 गुणांसाठी आहे. पोएट्री सेक्शन 14 गुणांसाठी आहे व प्रोज सेक्शन 34 गुणांसाठी आहे. एकूण 80 गुणांची ही तुमची प्रश्नपत्रिका असते व 3 तासामध्ये ही सर्व उत्तरे तुम्हाला लिहावी लागतात. डिअर चिल्ड्रन, PDF फाईलमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, उत्तरे लिहिण्याचा सराव करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.